अपत्यावर आरोप करत होता, शांत होतो मी, पण तू माझ्या लेकाची कॉलर पकडली, आता तुला नाही सोड. थांबा, एक मिनिट. मारामारी करू नका. तुमचं काय म्हणणं असेल पोलिसाचा तक्रार द्या, बाकी मी बघतो. हा करा करा, काय तक्रार करायची तर करा, मी नाही भेट. बघतो तुला नाही पोलिसात दिलं तर बघ. तुला जेलात नाही चढवलं तर नावचा पक्या नाही म्या. समजा गाव मर मला धमकी दिलीस तू, समजा गाव साक्षीला हाय. फाय बडबड नको, पोलिसाचा तक्रार द्या, मी आहे खंबीर बाकीचं बघायला. होय जातो. हा माणूस एक नंबरचा बेरका हाय. मी इथून गेलो तर हे माझं पैसे गायब करेल. असं कसा गायब करेल? मी बसलोय ना इथे. ए सुधाकर, जैन साहेब, त्यांच्यासोबत जा. अहो साहेब, ही माझं कुटुंब. आधी कर्तव्य, मग कुटुंब. ए चल. ए मामा, अरे थांब की. ए या मामी, अगं तूच. अरे मामा ऐक. 1 मिनिट आवाजाकडे लक्ष द्या सगळेजण. पक्या मामा जोवर तक्रार देऊन परत येत नाही तो तुम्ही सगळे माझ्या नजर कैदेत आहात. चला या, आत या. धार का लावलं आणि बाहेर एवढी माणसं जमलेली असताना आत का घेऊन आलाय? त्या जामकरला संशय आला म्हणजे? तुम्ही आधी मला सांगा, वाड्यात एवढा तमाशा सुरू असताना तुम्ही वाड्याच्या मागे काय करत होता? अहो काय करत होता? गाय बिथरली, हांबरत होती. आजूबाजूला बघितलं किती कचरा झालाय. सगळी साफसफाई करत होतो. काय साफसफाई? इथं माधुरी गायब आहे म्हणून त्याच्या बापानं अख्खा वाडा डोक्यावर घेतलाय आणि तुम्ही साफसफाई करत होता. अहो सगळी घरात घुसले तिला शोधायला. हाय का माधुरी आपल्या वाड्यात काय येईल बरं? तिचा काय संबंध वाड्याशी? गेली असेल ह्यांना वैतागून पळून. अहो गेली असेल पळून, पण वाड्यात एवढी मोठी भांडणं सुरू असताना तुम्ही आलो नाहीत का? आला का नाही म्हणजे? अहो तुम्हाला पक्या मामा माहिती आहे ना तो कसा आहे. काय झालं की माझ्यावर संशय घेत असतो. आता माधुरी घावत नाही म्हणजे मलाच टार्गेट करेल, मलाच काहीतरी बोलेल. आणि तुम्हाला खरं सांगू का, माधुरीलाच ही लग्न करायचं नसेल म्हणून गेली असेल पळून ह्यांना वैतागून. आता मी तिथं थांबलो असतो, उगाच माझ्यावर संशय घेतला असता, मला धरलं असतं, मग मी काय केलं असतं? असा कसा हात धुवून मागं लागल? मला चांगलं माहितीये तुमची काही चूक नाहीये, तुम्ही काय केलं नाही. ती माधुरी परत आली ना सगळा विषय संपून जाईल. आणि आत्ता चला, नाहीतर ते जामकर तुम्हाला 100 प्रश्न विचारून बंडावून सोडतील. चला. चुकून जरी तो चारा बाजूला केला तर खाली खड्डा आहे हे त्याला कळेल. आणि त्याने उकरला तर खाली माधुरीची डेड बॉडी आहे. भूक लागली काय तुला? घे चारा घे. मला एक नाही समजलं, गाय तिकडं, चारा असा मध्येच का ठेवला इकडं? ते मग सगळं गोळा केलं ना, साफसफाई केली, त्याच्यामुळे सगळं इथं ठेवले. काय पाहिजे तुला? अजून चारा पाहिजे का? बरं बरं. नाही जामकर साहेब राहू द्या. अहो ते मगाशी लय खाल्लंय तिनं, पाणी बी पाजलंय तिला, काय खायच्या वेळा ठरल्यात तिच्या. जर नाही वेळेत मिळालं तर सगळी गडबड होते. मग मगाशी आतमध्ये म्हणालात की चारा देतो, चारा द्यायला जायचंय. हा ते तिकडं एक गोठा आहे त्याच्यात बैल आहे, त्याला म्हणलं असेल. गेलं इथं काय वेगळं बांधलंय त्या गोठ्यात ना. ते त्या बैलाचं ह्या गायचं पटत नाही, उगा शिंगच मारतात एकमेकाला, लाताच मार असं काय ते उद्योग होतो म्हणून त्याला इकडे बांधले. अच्छा, म्हणजे जनावरांमध्ये सुद्धा फॅमिली प्रॉब्लेम आहे. प्रश्न आहे. मामा असं करू नको. ऐक की, ऐक, तक्रार करू नको रे. हा अरे आपण नात्यातली माणसं आहे, असं घरातल्यांचं भांडण पोलीस स्टेशन मध्ये नेणं बरोबर नाही दिसत. होय, तुझा बा माझ्या घरात दरोडा टाकल ते बघत बसो होय म्या. अरे मामा ऐक, आपणच पैसे घेतलेत असं तू कसं म्हणू शकतो? काल होताच नव्हती तर सगळ्यासमोर त्याने काय धमकी दिली. बघतो तुझ्या पोरीचं लगीन कसं होतंय ते.
अरे मला तर खात्रीच आहे त्यानंच माझ्या पोरीला गायब केला असणार आहे. नाही मामा, अरे माझं पैसे त्यालाच चोरला असणार आहे. मला फक्त तुम्ही 2 दिवस द्या. हवं तर मी सगळं हुडकून काढतो. तुमचं पैसे कुठे गेलात, माधुरी कुठे गेली, मी हुडकून काढतो. पण मामा माझ्यावर विश्वास ठेव रे. ए तुझ्यावर माझा विश्वास नाही. अरे हे आल्या तू बापाच्या बाजूने उभा राहशील. अरे तुझ्या बापाने माझ्या आयुष्याचं वाटोळं केलं. अरे मी तुझा सावत्र मामा आहे. अरे तू कशाला माझ्या बाजूने उभा राहशील रे. हे बघ, तू जर प्रामाणिक पोलीस असशील तर तुझ्या बापाला जेलमध्ये टाक. मामा काय बोलतोयस तू? हा, हे असलं काय करायला लावतोयस तू मला? अरे आप्पा फक्त असं पोकळ धमके देतात रे. त्यांच्यात असली हिंमत नाही असलं काय करायची. अरे आप्पानं जर जेलात टाकलं तर आप्पांची आणि आमच्या घरादाराची इज्जत सगळी मातीत मिळेल रे. हवं तर तुझ्या पुढे हात जोडतो. तर हवं तर पाय पडतो तुझ्या. हात जोड, पाय पड. हट. मी काय म्हणते, आता ह्यो एवढा म्हणतोय तर थांबू आपण 2 दिवस. तवर कदाचित माधुरी पण येईल परत. असं नको व्हायला की पैसे घेऊन माधुरीच कुठेतरी. ए नाही म्हणजे हे समजा आपल्यावरच शेकल नाही तर. बरोबर आहे मामीच. माझ्या विश्वास ठेव. आपण विरोधात तक्रार करू नको. तुझ्या समोर हात जोडतो. हो बघ, यावेळी राहू देऊ एवढी तक्रार. ठीक आहे, नाही करत तक्रार. 2 दिवस देतो तुला. मी 2 दिवसात जर माझी पोरगी आणि पैसे परत नाही मिळालं